नमस्कार मित्रांनो, आपण म्हणतो मेरा भारत महान, पण नक्की कशामुळं? आपला 5,000 वर्षांचा इतिहास की आपला झपाट्याने वाढणारा शेअर बाजार? कशामुळे आपण आपल्या देशाला महान म्हणतोय? पीयू रिसर्चने 25 देशातील 33,486 लोकांच्या डोक्यात डोकावून एक रिपोर्ट तयार केलाय, जो वाचून तुमचे डोळे सुद्धा उघडते. जग म्हणतंय आमचा पास्ट इतिहास भारी आहे, पण भारतीय म्हणतात आमचा प्रेझेंट म्हणजेच आज आणि फ्युचर भारी आहे. चला बघूया जग नक्की कशावर गर्व करतंय आणि आपण भारतीय कुठे आहोत. मी किशोर पवार. आज आपण या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्या भारतीयांची आवड निवड काय आहे हे जाणून घेणार आहोत. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून आपलं मत नक्कीच नोंदवा. पहिला मुद्दा म्हणजे संस्कृती आणि एकता, आपली खरी ताकद आहे मित्र हो. रिपोर्टनुसार भारतीयांसाठी गर्वाचा सर्वात मोठा स्तंभ काय आहे तर संस्कृती आणि सामाजिक सद्भाव. त्याच्यामध्ये आपल्याला 15% मिळाली आहे. यात 10% लोक विविधतेत एकता या सूत्राला सर्वोच्च मानतात. मित्र हो, तुलना जर केली आपण इंडोनेशिया सारख्या देशात तर तिथे 27% लोक त्यांच्या वारसावर गर्व करतात. आपण त्यांच्या मागे आहोत, पण आपली ताकद कशात आहे माहिती का? माणुसकी आणि एकता यात आहे. मित्र हो, आमच्याकडे भाषा बदलते, वेशभूषा बदलते, पण जेव्हा देशाच्या एकतेविषयी विषय येतो तेव्हा 140 कोटी लोकांची धडधड एकच असते. हीच आमची खरी ब्रँड व्हॅल्यू आहे. दुसरा मुद्दा कशामध्ये घेतलेला रिपोर्टनुसार इतिहास आणि निसर्ग. आपण खूप मागे आहोत का? तर सर्वात मोठा धक्का इथे बसतोय. ग्रीस जो देश आहे त्या देशातील 46% लोक त्यांच्या इतिहासावर गर्व करतात. भारताचा आकडा किती? फक्त 7%. जगाला वाटतंय आपला इतिहास फक्त पुस्तकात आहे, पण ग्रीक लोक तो अभिमानाने मिरवतात. निसर्गाच्या बाबतीमध्ये सुद्धा कोलंबिया 42% वरती आहे. त्यांचं निसर्गावरती फार प्रेम आहे. भारत इथे फक्त 2% वरती आहे. आपण हिमालयाला देव मानतो, पण अभिमान व्यक्त करताना मागे पडतोय का? आपण निसर्गामध्ये देव मानतो, नद्यांना देवी मानतो, झाडांना देव मानतो, प्रत्येक ठिकाणी देव मानतो, पण मात्र व्यक्त होत असताना आपण कुठेतरी कमी पडतोय. मित्र हो, इतिहास वाचायचा नसतो, तो जगायचा असतो. ग्रीक लोक त्यांच्या जुन्या दगडांवर, त्यांच्या स्मारकांवर गर्व करतात, पण आपण कदाचित नवीन बिल्डिंग्सवर जास्त भर देतोय, त्यांच्यामध्ये जास्त गुंतलो आहोत. पुढचा मुद्दा म्हणजे अर्थव्यवस्था आणि राजकारण. भारतीयांचा नवा कल पाहूया आपण. इथे भारत बाजी मारतो. जगातील टॉप 3 देशांमध्ये भारत आहे, जिथे लोक वाढती अर्थव्यवस्था, आपल्या वाढती अर्थव्यवस्था ही 8% वरती आहे आणि राजकीय व्यवस्था 8%, यावर आपण गर्व करतो. हे प्रमाण इतर देशात जवळजवळ 0 आहे. मात्र सिंगापूर 24% लोक त्यांच्या पैशांवर, त्यांच्या इकॉनॉमीवर गर्व करतात. भारत, आपण प्रगतीपथावरती आहोत आणि लोकांना विश्वास आहे की भारत बुलरनवरती आहे. मित्र हो, जगाला वाटतं राजकारण म्हणजे चिखल आहे, पण भारतीयांना वाटतं याच चिखलातून विकासाचं कमळ उमलणार आहे. आपण पॉलिसी आणि प्रॉफिटवर फोकस करणारे आधुनिक भारतीय झालो आहोत. पाचवा मुद्दा म्हणजे तंत्रज्ञान आणि जीवन. एक मोठा विरोधाभास आहे मित्र हो. जपान 15% तंत्रज्ञानावरती गर्व करतो, आपण मात्र 4% वरती आहोत. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे भोजन. यामध्ये सुद्धा फ्रान्स आणि इटलीचे 11% लोक त्यांच्या जेवणावरती जीव ओवाळून टाकतात. भारताचा मात्र आकडा फारच कमी आहे, फक्त 0.5% आहे. ज्या देशात चहाच्या टपरीवर जागतिक राजकारण ठरतं आणि जिथे प्रत्येक 10 किलोमीटरवर जेवणाची चव बदलते, तिथे आपण जेवणावर फक्त 0.5%च गर्व करतो. कदाचित आपल्याला घरच्या जेवणाची किंमत हॉटेलच्या बिलातच समजते. मित्र हो, कटू सत्य बरं का, 31% भारतीय यावरती निरुत्तर आहेत. रिपोर्टचा सर्वात गंभीर भाग म्हणजे 31% भारतीयांना हेच माहीत नाही की त्यांना नक्की कशाचा अभिमान वाटावा. शिक्षण कमी असलेल्या वर्गात ही गोंधळाची स्थिती जास्त आहे. मित्र हो, देशावर प्रेम करणं सोपं आहे, पण देशाची ताकद ओळखण्यासाठी साक्षरता आणि जाणीव लागते. जोपर्यंत आपल्याला आपली ताकद कळणार नाही तोपर्यंत आपण जगाला काय सांगणार? मित्रांनो, हा रिपोर्ट आपल्याला आरसा दाखवतोय. आपण अर्थव्यवस्थेत प्रगती करतोय, पण आपल्या गौरवशाली इतिहास आणि निसर्गाला विसरतोय का? आपण सोशल हार्मोनीवर गर्व करतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे.
तुमच्यासाठी एक सवाल आहे, तुम्हाला भारताच्या कोणत्या एका गोष्टीचा सर्वात जास्त अभिमान वाटतो? इतिहास की अर्थव्यवस्था? कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा रिसर्च तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.